MPSC, UPSC, नीट, जेईई, ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, ऑल एंट्रन्स एक्झाम याच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण सटीक असे 3 उपाय देणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा. उपाय पहिला, नंबर 1 चा उपाय म्हणजे काय करायचं, एका वाटीमध्ये थोडं चमेलीचं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये शेंदूर टाकायचं आहे. उजव्या हाताचं कोणतेही बोट बुडवायचं आणि त्याच्यामधनं ते फिरवायचं. ते फिरवताना 21 वेळा एक मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते, ओम नमो भगवते अंजनेयाय महाबलाय स्वाहा. ओम नमो भगवते अंजनेयाय महाबलाय स्वाहा. हा उपाय लिहून घ्या. हा 21 वेळा म्हणायचा आहे. नंतर ती वाटी तेल भरलेलं जे आहे तर ते कशातूनही तुम्ही हनुमानाच्या मंदिरापर्यंत घेऊन जाऊ शकता, एखाद्या डबीतून किंवा तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे त्यातून ते घेऊन जावा. हनुमानाच्या पायाशी ते अर्पण करा. तिथे जर तुम्ही करू शकत नसला तर त्या गुरुजीकडे द्या, जेणेकरून हनुमानाला ते अर्पण होईल. जाताना एक बुंदीचा लड्डू हनुमानाला न्यायचं विसरू नका. प्रेमानं ते अर्पण करा आणि हनुमानाला प्रार्थना करा, यश मिळण्यासाठी, नशिबाची साथ मिळण्यासाठी हनुमानाला प्रार्थना करा. हा झालाय उपाय नंबर 1. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप महत्वपूर्ण असे व्हिडिओ याच्या संदर्भात मी येणार आहे आणि शेवटी अतिशय महत्वाचा उपाय होणार आहे. हे उपाय जे असतात ते जनरलाइज उपाय आहेत. प्रत्येक व्यक्तीची जी जन्मतारीख आहे, जन्मवेळ आहे, जन्म ठिकाण आहे, त्याच्यानुसार जी कुंडली बनते त्याच्यानुसार, त्याच्या प्लॅनेटरी पोझिशन नुसार उपाय वेगवेगळे असू शकतात. पण या शास्त्राच्या माध्यमातून काही मदत प्राप्त व्हावी, जे तुम्ही अभ्यास करताय त्याच्यासोबत उपायांची जोड मिळावी, नशिबाची साथ मिळावी, यासाठी म्हणून मी उपाय करतोय. ज्यांना कन्सल्टेशन हवंय त्यांनी माझा नंबर खाली येतोय त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. आता उपाय नंबर 2. उपाय नंबर 2 असा आहे की अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गुलाबजल थोडंसं टाकायचंय. गुलाबजल टाकून अंघोळ करायची. परीक्षा होईपर्यंत, संपेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. याच्यामुळे मंगळ, गुरु, शनी असे काही प्लॅनेट्स करेक्ट व्हायला मदत होणार आहे. तर हा उपाय दुसरा करायचा आहे. आता तिसरा उपाय अत्यंत महत्वपूर्ण असा उपाय सांगणार आहे. तर तो उपाय म्हणजे असा आहे की आपल्या डाव्या हातामध्ये एक कापराची वडी घ्यायची, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि स्वतःचं नाव बोलायचंय आणि विश बोलायची. उदाहरणार्थ स्वतःचं नाव सांगायचं आणि मी या एक्झाम मध्ये क्वालिफाय झालेलो आहे किंवा माझं याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे, मी पास झालेलो आहे आणि मी खुश आहे. अशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह विश लिहून ठेवायची. तीच विश जी आहे ती 9 टाइम बोलायची, 9 वेळेला बोलायची. त्यानंतर तो कापूर जो आहे, शक्यतो साधा कापरापेक्षा भीमसेनी कापूर जर मिळाला तर अतिशय उत्तम, नॅचरल राहतं. तर भीमसेनी कापूर जो आहे तो विश झाल्यानंतर एखाद्या वाटीमध्ये ठेवून तो जाळायचा आहे. जळताना त्याच्याकडे बघून 9 टाइम्स सेम विश बोलायचे. त्यामुळे काय होईल, पॉझिटिव्ह अफर्मेशन याला म्हणतात. युनिव्हर्स मध्ये एक सिग्नल जाईल की अशा प्रकारे पॉझिटिव्ह विश आहे. त्यामुळे युनिव्हर्स कडनं आपल्याला मदत होते, ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. खूप मोठी मोठी लोक अशा प्रकारचे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करतात आणि हार्ड टार्गेट अचीव करतात. आपल्याला पण निश्चितच काही ना काही स्वरूपात फायदा होणार आहे. तुम्हाला एक्झामला जाण्याच्या पूर्वी एक पॉवरफुल पण सोपा असा उपाय जर करायचा असेल तर मी त्या संदर्भात व्हिडिओ बनवू शकतो. पण त्यासाठी कमेंटमध्ये एक्झाम असं टाईप करा. मॅक्सिमम असे एक्झाम कमेंट आल्यानंतर मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवीन, जो तुम्ही जिथं आहे तिथंच तो उपाय परफॉर्म करू शकता आणि पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन एक्झामला जाऊ शकता. माझ्याकडनं तुम्हाला बेस्ट विशेष आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. कुणाला ना कुणाला तरी याचा फायदा होऊ दे. थँक्स.